हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड लेक्चर नंबर 2 आणि यामध्ये आपण नॉमनक्लेचर सुरू केलेला आहे हायड्रोकार्बनचं आणि हायड्रोकार्बन मध्ये जो पहिला प्रकार आपण घेतलेला आहे अल्केन। आज आपण अल्केन विषयी टाइप्स ऑफ कार्बन ॲटम इन अल्केन हा मुद्दा आपण लक्षामध्ये घेणार आहे। बघा, एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर दिलेला आहे। CH3 CH CH3 CH2 CH2 C CH3 CH3 या पद्धतीचं स्ट्रक्चर मी तुमच्या समोर मांडलंय। याचं नाव कसं तयार करतात हे तर आपल्याला पुढे शिकायचं आहेच, परंतु सध्याला यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्सचे जे कार्बन आहेत ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे। आता कोणकोणते कार्बन यामध्ये आहेत ते आपण बघणार आहोत। लक्षात घ्या, द कार्बन ॲटम विच इज डायरेक्टली अटॅच्ड टू only one other carbon atom is primary carbon atom। बघा, primary carbon atom it is attached to one other carbon atom only। आता यामध्ये बघा, असे कार्बन शोधायचे जे फक्त अजून एकाच कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे। इकडनं सुरुवात करू। हा कार्बन डायरेक्टली फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणजे हा प्रायमरी। हा कार्बन सुद्धा डायरेक्टली यालाच अटॅच आहे म्हणजे हा सुद्धा प्रायमरी। 1 डिग्री म्हणजे प्रायमरी। याला सुद्धा आपण 1 डिग्री असं म्हणू शकतो, इट इज ऑल्सो प्रायमरी। इकडे जर का आपण बघितलं तर या साइडला जर का आपण विचार केला तर धिस कार्बन इज डायरेक्टली अटॅच टू 1, धिस इज ऑल्सो प्रायमरी, धिस इज ऑल्सो प्रायमरी। तर 1 2 3 4 5 हे पाचीच्या पाची प्रायमरी कार्बन ॲटम्स आहेत। का? बिकॉज ऑल दीज कार्बन ॲटम्स आर अटॅच टू ओनली वन अदर कार्बन ॲटम। आता या कार्बनचा आपण विचार करू। हा जो कार्बन आहे हा डायरेक्टली किती कार्बनला अटॅच आहे? 1 आणि 2, म्हणजे हा झाला सेकंडरी कार्बन। हा कार्बन सुद्धा डायरेक्टली किती कार्बनला अटॅच आहे? 2, म्हणजे हा सुद्धा झाला सेकंडरी। याचा जर का आपण विचार केला तर धिस कार्बन इज डायरेक्टली अटॅच टू 3। मग जो कार्बन डायरेक्टली अटॅच टू 3 कार्बन ॲटम आहे त्याला टर्शरी असं आपण म्हणणार, म्हणजे 3 डिग्री असं आपण त्याला म्हणणार। आणि हा जो कार्बन आहे हा डायरेक्टली किती कार्बनला अटॅच आहे? 1 2 3 आणि 4, तर याला म्हटलं जातं क्वाटर्नरी, म्हणजे 4 डिग्री। 1 डिग्रीचा अर्थ आहे प्रायमरी, 2 डिग्रीचा अर्थ आहे सेकंडरी, 3 डिग्रीचा अर्थ आहे टर्शरी आणि 4 डिग्रीचा अर्थ आहे क्वाटर्नरी। एक एक्झाम्पल आपण असं या ठिकाणी घेतलं की यामध्ये सर्व प्रकारचे कार्बन्स आहेत। जो कार्बन अजून फक्त एकाच कार्बनला डायरेक्टली अटॅच असेल त्याला प्रायमरी कार्बन म्हणा। जो कार्बन अजून 2 कार्बनला डायरेक्टली अटॅच असेल त्याला सेकंडरी कार्बन म्हणा। जो कार्बन 3 कार्बनला डायरेक्टली अटॅच असेल, बघा हा कार्बन 3 ला डायरेक्टली अटॅच आहे, याला टर्शरी म्हणा। आणि हा कार्बन 4 कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे, याला आपण काय म्हटलेलं आहे? क्वाटर्नरी कार्बन ॲटम। अशा तऱ्हेने आपण 4 टाइप्स ऑफ कार्बन ॲटम इन अल्केन लक्षामध्ये घेतलेले आहे। अल्केन मध्ये एकूण 4 प्रकारचे कार्बन्स आहेत। प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन आणि क्वाटर्नरी कार्बन ॲटम। एक मुद्दा आपल्याला अल्केन मध्ये अजून लक्षामध्ये घ्यायचा आहे। काही वेळेला तुम्हाला काय करतात, मॉलिक्युलर वेट ऑफ अल्केन देतात। फॉर एक्झाम्पल इथे दिलंय मॉलिक्युलर वेट ऑफ अल्केन इज 142। आता अल्केनचं मॉलिक्युलर वेट 142 दिलेला आहे, तर त्याचा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला हा विचारलेला आहे। जेव्हा अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे तेव्हा 3 गोष्टी आपल्याला पहिले माहित पाहिजे। कार्बनचं ॲटॉमिक वेट 12 आहे, हायड्रोजनचं ॲटॉमिक वेट 1 आहे आणि अल्केनचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2 आहे। याचा आपण उपयोग करणार। बघा, जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2, म्हणजे अल्केन मध्ये किती कार्बन असतात? n, आणि प्रत्येक कार्बनचं ॲटॉमिक वेट काय असतं? 12। म्हणून मी या ठिकाणी लिहिलंय n×12। n into 12 हे एका कार्बनचा ॲटॉमिक वेट आहे आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत? n आहे असं आपण समजू। त्याच्यानंतर H2n+2 एका हायड्रोजनचा ॲटॉमिक वेट 1 असतं आणि इथे अझ्युम केला आपण की 2n+2 एवढ्या हायड्रोजन्स, नंबर ऑफ हायड्रोजन आहे 2n+2 आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक वेट 1 आहे। बघा, आपल्याला त्यांनी मॉलिक्युलर वेट दिलेला आहे आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला होता। आपण अझ्युम केलं की त्या अल्केन मध्ये n कार्बन आहे, मग n कार्बन जर का आहे तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला? CnH2n+2। एका कार्बनचा ॲटॉमिक वेट 12, हायड्रोजनचा ॲटॉमिक वेट 1। मग आता व्हॅल्यूज पुटअप केल्या, नंबर ऑफ कार्बन ॲटम n मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक वेट ऑफ 1 कार्बन
plus number of hydrogen atom 2n plus 2 multiplied by atomic weight of one hydrogen is equals to molecular weight. किती येते molecular weight 142. याला सॉल्व करा. याला सॉल्व केल्यानंतर तुमच्या जवळ येईल 14n is equals to 140. मग 14n is equals to 140, therefore n is equals to 40. सॉरी n is equals to या ठिकाणी काय आल्याचं दिसेल आपल्याला 10. n is equals to 10 आणि n is equals to 10 जर का आलेला आहे तर या ठिकाणी आन्सर आपल्याला आल्याचं दिसेल C10 H22 असा आन्सर आपल्याला आल्याचं दिसणार आहे. कारण 140 डिवाइडेड बाय 14 म्हणजे 10 येणार. तर n is equals to 10 आणि आन्सर येईल C10 H22. तर दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द अल्केन हुज मॉलिक्युलर वेट इज 142. आता तुम्ही म्हणाल सर प्रत्येक वेळेला एक्झाम मध्ये एवढं डिटेल मध्ये आपण सोडवत बसायचं का? काही फास्ट आपल्याला सोडवता येणार नाही का? तर त्याचं एक सिंपल तुम्हाला सांगतो. डायरेक्ट कसं जायचं. मॉलिक्युलर वेट किती दिले होते तुम्हाला 142. या 142 मधून तू सबट्रॅक्ट करा. किती आले 140. याला 14 ने डिवाइड करा. 14 ने डिवाइड केल्यानंतर किती आलं 10 म्हणजे फॉर्म्युला आला C10 आणि 2n plus 2 आहे तर 20 plus 2 म्हणजे किती आला 22. तर C10 H22 हे आन्सर आल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. अजून एक एक्झाम्पल आहे. समजा 72 मॉलिक्युलर वेट तुम्हाला दिलं. किती दिलं 72. एक काम करा त्यातनं 2 सबट्रॅक्ट करा. किती आले 70 डिवाइडेड बाय 14 करा. किती आले 5. मग 5 जर का आहे तर C5 आणि H काय येणार 12 हे त्याचं मॉलिक्युलर वेट आल्याचं आपल्याला दिसून येईल. तुम्ही सुद्धा काही एक्झाम्पल्स घेऊन त्या ठिकाणी बघू शकता. तर हे मी तुम्हाला सिंपल मेथड सांगितली आहे. जे मॉलिक्युलर वेट दिले त्यातनं 2 डिवाइड करा. जे येईल त्याला 14 ने डिवाइड करा. जो आकडा येईल तो असेल तुमचा नंबर ऑफ कार्बन ऍटम. त्याला CnH2n plus 2 मध्ये टाका. तुम्हाला सरळ सरळ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्केन आल्याचं दिसून येणार आहे. सध्याला आपण 2 गोष्टी लक्षामध्ये घेतलेल्या आहेत. एक आहे टाइप्स ऑफ कार्बन ऍटम इन अल्केन आणि दुसरा आपण घेतलेला आहे इफ द मॉलिक्युलर वेट इज गिव्हन देन हाऊ वन कॅन कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याचबरोबर एक कन्सेप्ट आपल्याला अजून इथे बघायची आहे जी लास्ट पिरियड मध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेली होती. ती म्हणजे आयसोमरची कन्सेप्ट. व्हॉट आर आयसोमर? आयसोमर म्हणजे काय? उदाहरण देऊन सांगतो. आपण काल नॉमनक्लेचर बघत असताना N-ब्युटेन आणि आयसोब्युटेन यांचं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. या ठिकाणी हा जो आयसोब्युटेन जो आहे हा N-ब्युटेन पासूनच आयसोमरायझेशन या पद्धतीने तयार केला जातो. आयसोमरायझेशन म्हणजे काय हे नंतर पुढे टॉपिक मध्ये आपलं येईल. तर N-ब्युटेन आणि आयसोब्युटेन असे 2 स्ट्रक्चर आपण नॉमनक्लेचरच्या दरम्यान ड्रॉ केले होते. या दोघांचा जर का आपण विचार केला तर दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C4H10. पण दोघांचं स्ट्रक्चर डिफरंट आहे. दे आर द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे असे कंपाऊंड्स आहेत की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो सेम आहे पण त्यांचं स्ट्रक्चर डिफरंट आहे. दॅट्स व्हाय दे आर कॉल्ड एज आयसोमर. म्हणून N-ब्युटेन अँड आयसोब्युटेन दे आर आयसोमर्स ऑफ ईच अदर. ते एकमेकाचे आयसोमर्स आहेत. अजून एक आपण आयसोमरचं एक्झाम्पल घेणार आहोत. त्या दिवशीला नॉमनक्लेचर बघत असताना आपण 3 प्रकारचे पेंटेन बघितले होते. N-पेंटेन, आयसोपेंटेन आणि निओपेंटेन. N-पेंटेन याला N नाव का दिलं होतं आपण? कारण यातला कुठलाही कार्बन 2 पेक्षा जास्त कार्बनला डायरेक्टली अटॅच नाही म्हणून याला N-पेंटेन आपण म्हटलं होतं. याला आयसोपेंटेन का म्हटलं होतं? आयसो शब्द का वापरला? कारण C2 कार्बनला एक कार्बनची एक ब्रँच आहे म्हणून त्याला आपण आयसो शब्द वापरला होता आणि हा आयसोपेंटेन होता. याला निओपेंटेन असं का म्हटलं होतं? कारण C2 कार्बनला एक कार्बनच्या 2 ब्रँचेस आहे म्हणून त्याला आपण निओपेंटेन असं म्हटलेलं होतं. मग N-पेंटेन, आयसोपेंटेन, निओपेंटेन या तिघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H12 पण तिघांचंही स्ट्रक्चर डिफरंट आहे. मग N-पेंटेन, आयसोपेंटेन अँड निओपेंटेन ऑल द 3 आर आयसोमर्स ऑफ ईच अदर. म्हणजे what are isomer? They are the compounds having same molecular formula but different structure. They are called as isomers of each other. Examples: N-butane and isobutane having same molecular formula C4H10 but having different structure. That's why N-butane and isobutane are isomers of each other. In the similar manner,
N-pentane, isopentane and neopentane also having same molecular formula but different structure. That's why N-pentane, isopentane and neopentane are also isomers of each other. Nomenclature of alkane बघत असताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षामध्ये घ्यावी लागणार आहे, ती म्हणजे आहे अल्किल ग्रुप. आता अल्किल ग्रुप म्हणजे काय कन्सेप्ट आहे हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आणि ही अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे. हा जो आता टॉपिक मी शिकवतोय हा तुम्ही जोपर्यंत ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकणार तोपर्यंत हा तुम्हाला कामाचा. हे अल्किल ग्रुप तुम्हाला व्यवस्थित लक्षामध्ये असणं आवश्यक आहे, हे पाठ असणं आवश्यक आहे, याचं अंडरस्टँडिंग व्यवस्थित असणं आवश्यक आहे. टोटल ऑर्गॅनिक केमिस्ट्री 11वी-12वीची ही या अल्किल ग्रुप्स वरती अवलंबून आहे. त्यामुळे व्यवस्थित या टॉपिककडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे. काय अल्किल ग्रुपची कन्सेप्ट आपण बघू. बघा या ठिकाणी आपण दिलेला आहे अल्केन. अल्केन मधनं ज्या वेळेला एक हायड्रोजन ऍटम जर का आपण रिमूव्ह केला, when one hydrogen atom is removed from alkane, then the obtained group is called as alkene. अल्केन मधून एक हायड्रोजन ऍटम काढल्यानंतर जो ग्रुप मिळतो त्याला अल्किल ग्रुप असं म्हटलं जातं. आता अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n+2n. मग त्यातनं एक हायड्रोजन कमी करा, CnH2n+1. हा झाला जनरल फॉर्म्युला अल्किल ग्रुपचा. बघा अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n+2 आणि अल्किलचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n+1. ज्या वेळेला अल्केन मधून एक हायड्रोजन ऍटम कमी करतो त्यावेळेला अल्किल ग्रुप आपल्याला मिळतो. बघा डेफिनेशन दिली आहे. When one hydrogen atom is removed from alkane, then we get alkyl group. मग आपल्याला अल्किल ग्रुप या ठिकाणी मिळाल्याचं दिसून येतं. आणि नावामध्ये काय फरक पडतो? ए नी काढायचं आणि त्याच्याऐवजी काय ठेवायचं? YL, दॅट इज अल्किल ग्रुप. उदाहरण घेऊ. पहिला अल्केन आहे आपला मिथेन. या मिथेन मधनं एक हायड्रोजन काढला की नावामधलं ए नी काढायचं, काय ठेवायचं? YL. मग मिथेन मधला एक हायड्रोजन काढल्यावर जो अल्किल ग्रुप आपल्याला मिळतो त्याचं नाव काय आहे? मिथिल. उदाहरणार्थ मिथेनचा फॉर्म्युला CH4. यातला एक हायड्रोजन कमी केला म्हणजे CH3, पण कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते. हा जो CH3 हा असा आहे, CH3 3 हायड्रोजन, कार्बनची व्हॅलेन्सी 4 इथे रिकामी जागा सोडून दे. त्या ठिकाणी कोणीतरी अटॅच असणार. उदाहरणार्थ समजा या ठिकाणी OH असणार. OH म्हणजे अल्कोहोल, तर याचं नाव आहे मिथिल जे आपण शिकलो आणि याचं अल्कोहोल म्हणून कंपाऊंडचं नाव झालं मिथिल अल्कोहोल. समजा इथे OH च्या ऐवजी Cl असता म्हणजे क्लोराईड, मग काय झालं असतं? हा मिथिल आणि हा Cl म्हणजे क्लोराईड, काय नाव झालं? मिथिल क्लोराईड. इथे Br असला तर मिथिल ब्रोमाइड, इथे I असला मिथिल आयोडाईड. या ठिकाणी जर का आपण F घेतला मिथिल फ्लोराईड, इथे जर का आपण NO2 घेतला तर अजून नवीन कंपाऊंड त्या ठिकाणी आपल्याला मिळाल्याचं दिसेल. म्हणजे काय आहे की मिथिल ग्रुपला एक रिकामा बॉन्ड आपण तिथे सोडलेला आहे ज्याला कोणीतरी अटॅच असतं, म्हणजे तो पूर्ण कंपाऊंड तयार होतो. अल्किल ग्रुप नावाचा कुठलाही पदार्थ अस्तित्वात नाही. ही थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. अल्किल ग्रुप इज नॉट अ स्टेबल. अल्किल ग्रुप ही लिहिण्याची पद्धती आहे, ही नॉमनक्लेचरची पद्धती आहे. मिथिल हा असा स्टेबल स्पेसिस आपल्याला सापडणार नाही. या मिथिलला कोणीतरी अटॅच केलं, Cl अटॅच केलं मिथिल क्लोराईड, म्हणजे आपण त्याचं नाव तयार करू शकतो, हे लक्षात ठेवा. मग काय बोलतोय? मिथेन मधला एक हायड्रोजन काढला की जो स्पेसिस आपल्याला समोर येतो तो मिथिल. CH4 मधला हायड्रोजन काढला CH3, त्याचं स्ट्रक्चर दिलं बघा मुद्दाम इथे. हा CH4 आहे, यातनं हायड्रोजन काढला की असा CH3, इथे हायड्रोजन होता तो काढून टाकला, मग तो काय झाला? आता CH3, त्याचं नाव आहे मिथिल. दुसरा अल्केन होता आपला इथेन, C2H6 त्याचा फॉर्म्युला किंवा CH3 लिहायचो आपण त्याला. त्यातनं जर का हायड्रोजन काढला तर ए नी काढा, YN ठेवा. इथिल C2H6 एक हायड्रोजन कमी करा, C2H5. हा बॉन्ड लिहायला विसरायचं नाही, नुसतं C2H5 नाही लिहायचं, बॉन्ड दाखवायचा, म्हणजे याचा अर्थ तिथे कोणीतरी अटॅच असणार आहे. आता विचार करा, समजा इथे OH लिहिला आपण तर इथिल अल्कोहोल, इथे Cl लिहिला इथिल क्लोराईड, Br लिहिला इथिल ब्रोमाइड, I लिहिला इथिल आयोडाईड. बरोबर आहे की? म्हणजे इतके कंपाऊंड तुम्हाला आता तयार करता येणार आहे. आजचा पिरियड संपला की हे कंपाऊंड लिहून बघायचे कोणकोणते? मिथिल अल्कोहोल, मिथिल क्लोराईड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल आयोडाईड, इथिल अल्कोहोल,
इथिल क्लोराइड, इथिल ब्रोमाइड, इथिल आयोडाइड. काय करणार, इथिल जर का इथिल अल्कोहोल लिहायचं असेल तर C2H5 च्या समोर OH, इथिल क्लोराइड लिहायचं असेल C2H5Cl, इथिल ब्रोमाइड लिहायचं असेल C2H5Br, इथिल आयोडाइड लिहायचं असेल C2H5I. या पद्धतीने आपण लिहू शकतो. म्हणजे इथेन गेट्स कन्व्हर्टेड इनटू इथिल. इथेनचं रूपांतर कोणामध्ये झालेलं आहे, इथिल मध्ये. ठीक आहे. जसं आपण सुरुवातीला सांगितलं होतं की नॉमनक्लेचर मध्ये दोन सिस्टीम आहेत, एक कॉमन नेम सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम. तर या ठिकाणी लक्षात घ्या, मिथिल हे जे आहे याचं नाव हे कॉमन नेम मध्ये पण मिथिल आहे आणि IUPAC मध्ये सुद्धा मिथिल आहे. तसंच याचं जे नाव आपण सांगितलंय इथिल, हे कॉमन नेम मध्ये पण इथिल आहे आणि IUPAC सिस्टीम मध्ये सुद्धा इथिलच आहे. सध्याला दोन अल्किल ग्रुप मी तुमच्या समोर मांडले आहेत. एक आहे मिथिल, दुसरा आहे इथिल. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितली आपण की ज्या वेळेला अल्केन मधला एक हायड्रोजन आपण रिमूव्ह करतो तेव्हा आपल्याला अल्किल मिळत असतो. अल्केनचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2 आहे, तर अल्किलचा CnH2n+1 आहे. मिथेनचा मिथिल म्हणजे CH4 चा CH3, इथेनचा इथिल म्हणजे C2H6 चा C2H5. अजून काही अल्किल ग्रुप आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण हा प्रोपेन घेतला. या प्रोपेन पासून आपल्याला आता बघायचं आहे की कुठले कुठले अल्किल ग्रुप शक्य होऊ शकतात. हे बरोबर आहे की प्रोपेन मधला एक हायड्रोजन काढला की आपल्याला प्रोपिल मिळणार. प्रोपेनचा फॉर्म्युला आहे C3H8. C3H8 हा आहे तुमचा प्रोपेन. यातला एक हायड्रोजन रिमूव्ह केला म्हणजे झाला C3H7, तो झाला प्रोपिल. आता हे प्रोपेनचं स्ट्रक्चर. या प्रोपेनच्या स्ट्रक्चर मध्ये टाइप्स ऑफ कार्बन बघा बरं किती आहे. हा कार्बन डायरेक्टली एका कार्बनला अटॅच आहे म्हणजे प्रायमरी. हा कार्बन सुद्धा डायरेक्टली एकाला अटॅच आहे म्हणजे प्रायमरी. हा कार्बन मात्र डायरेक्टली दोन कार्बनला अटॅच आहे म्हणजे सेकंडरी. याचा अर्थ प्रोपेन मध्ये दोन प्रकारचे कार्बन्स आहेत, प्रायमरी कार्बन आणि सेकंडरी कार्बन. याचा अर्थ असा की प्रोपेन मध्ये दोन प्रकारचे हायड्रोजन, प्रायमरी हायड्रोजन आणि सेकंडरी हायड्रोजन. म्हणाल प्रायमरी हायड्रोजन सेकंडरी हायड्रोजन म्हणजे काय? जो हायड्रोजन प्रायमरी कार्बनला अटॅच असेल तो प्रायमरी कार्बन, जो हायड्रोजन सेकंडरी कार्बनला अटॅच असेल तो सेकंडरी हायड्रोजन. या ठिकाणी दोन प्रकारचे हायड्रोजन आहेत, प्रायमरी हायड्रोजन आणि सेकंडरी हायड्रोजन. लक्षात घ्या, जेवढ्या प्रकारचे हायड्रोजन्स असतील तेवढ्या प्रकारचे अल्किल ग्रुप त्या अल्केन पासून तयार होत असतात. या प्रोपेन मध्ये दोन प्रकारचे हायड्रोजन आहे, प्रायमरी हायड्रोजन हे 6 आहे आणि सेकंडरी हायड्रोजन 2 आहे. याचा अर्थ दोन प्रकारचे हायड्रोजन्स प्रोपेन मध्ये आहेत म्हणून दोन प्रकारचे अल्किल ग्रुप प्रोपेन आपल्याला देणार आहे. दोन प्रकारचे अल्किल ग्रुप म्हणजे काय त्याला पहा. समजा इथला हायड्रोजन दिला, इथला किंवा इथला कुठलाही काढलं तरी चालेल. इथला हायड्रोजन जर का दिला तर काय मिळेल तुम्हाला? CH3 CH2 CH2 बॉन्ड, CH3 CH2 CH2 बॉन्ड. हा एक अल्किल ग्रुप, त्याचं नाव नंतर बघू. तसं इथला जर का हायड्रोजन दिला तर काय मिळेल? CH3 CH बॉन्ड CH3. बघा CH3 CH बॉन्ड CH3 हा दुसऱ्या प्रकारचा. तुम्हाला सर इथेन मध्ये का नाही केलं असं? तर इथेन मध्ये एकाच प्रकारचे हायड्रोजन आहे. बघा हा कार्बन डायरेक्टली एका कार्बनला अटॅच आहे, प्रायमरी कार्बन आहे. हा सुद्धा प्रायमरी कार्बन आहे म्हणजे यामध्ये फक्त प्रायमरीच हायड्रोजन आहे आणि त्यामुळे इथेन पासून एकाच प्रकारचा अल्किल ग्रुप झाला इथिल. तसंच मिथेन मध्ये सुद्धा एकाच प्रकारचा कार्बन होता, तो प्रायमरी होता. त्यामुळे त्याच्यापासून एकच अल्किल ग्रुप आपल्याला मिळाला. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं की अल्केन मध्ये जेवढ्या प्रकारचे हायड्रोजन असतील तेवढ्या प्रकारचे अल्किल ग्रुप तुम्हाला मिळतील. इथे फक्त प्रायमरी हायड्रोजन आहे, एकाच प्रकारचा आहे, एकच अल्किल ग्रुप मिळाला. इथे सुद्धा फक्त प्रायमरी हायड्रोजन आहे, एकाच प्रकारचा, एकच अल्किल ग्रुप तुम्हाला मिळाला. पण प्रोपेन मध्ये दोन प्रकारचे हायड्रोजन्स आहेत, प्रायमरी हायड्रोजन आणि सेकंडरी हायड्रोजन. त्यामुळे प्रोपेननी दोन प्रकारचे अल्किल ग्रुप दिले, एक हा अल्किल ग्रुप, एक हा अल्किल ग्रुप. आता ब्युटेनचा जर का आपण विचार केला तर पहिलेच ब्युटेनचे दोन आयसोमर्स आहेत, N ब्युटेन आणि आयसोब्युटेन. मग आता पहिले मी N ब्युटेन काढला, हा तुमचा N ब्युटेन आहे. आता या N ब्युटेन मध्ये किती प्रकारचा कार्बन आहे ते आपण बघू. हा आहे प्रायमरी कार्बन, हा सुद्धा प्रायमरी कार्बन. टर्मिनल कार्बन ॲटम्स आर ऑलवेज प्रायमरी बिकॉज दे आर डायरेक्टली अटॅच टू ओनली वन कार्बन ॲटम. आणि हा कार्बन मात्र या दोनला अटॅच आहे, हा सेकंडरी आणि हा सुद्धा सेकंडरी आहे. सांगा यामध्ये किती प्रकारचे हायड्रोजन आहेत? तर दोन प्रकारचे आहेत,
प्रायमरी हायड्रोजन आणि सेकंडरी हायड्रोजन म्हणजे एन ब्युटेन पासून किती अल्किल ग्रुप पॉसिबल आहेत 2. हे 2 आपण दाखवले. कसे 2 काढले बघा. एकदा इथला हायड्रोजन काढतो मी टर्मिनलचा, म्हणजे काय मिळेल तुम्हाला, इकडचा किंवा इकडचा कुठलाही काढला तरी सारखाच मिळणार. इकडचा काढतो CH3 CH2 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 बॉन्ड बघा, CH3 CH2 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 बॉन्ड. इथला हायड्रोजन गेला म्हणजे बॉन्ड बनवला. हे एक. आता यातला किंवा यातला कुठला तरी हायड्रोजन काढू. आपण इथला काढलेला दिसतोय, मग इथला काढू आपण. CH3 CH बॉन्ड CH2 CH3 CH3 CH बॉन्ड CH2 CH3 म्हणजे एन ब्युटेन मध्ये 2 प्रकारचे हायड्रोजन होते, म्हणून एन ब्युटेन 2 प्रकारचे अल्किल ग्रुप आपल्याला देणार. आता हा दुसरा आहे आयसोब्युटेन. आयसोब्युटेन मध्ये किती प्रकारचे हायड्रोजन आहेत ते बघू. पहिले कार्बन शोधू. हा प्रायमरी कार्बन आहे, हा पण प्रायमरी आहे, हा पण प्रायमरी आहे आणि हा टर्शरी कार्बन आहे, कारण हा 3 कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे. याचा अर्थ यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे कार्बन्स आहे, म्हणजे 2 प्रकारचे हायड्रोजन्स आहे. एक आहे प्रायमरी हायड्रोजन आणि एक आहे टर्शरी हायड्रोजन. जेवढ्या प्रकारचे हायड्रोजन्स असतील तेवढ्या प्रकारचे अल्किल ग्रुप हे शक्य होत असतात. यामध्ये 2 प्रकारचे हायड्रोजन्स आहेत, म्हणजे 2 प्रकारचे अल्किल ग्रुप तो देणार. एकदा एक काम करतो, हा हायड्रोजन काढू आपण पहिले. काय मिळेल, CH3 CH CH3 CH2 बॉन्ड, CH3 CH CH3 CH2 बॉन्ड. नावं नंतर बघू आपण, पहिले कोणते अल्किल ग्रुप शक्य होतात ते बघणार आहे. दुसरं, हा हायड्रोजन उडवतो, मग काय होईल, इथे बॉन्ड येईल CH3 C बॉन्ड CH3 CH3 बघा इथे दिलेला आहे. म्हणजे एन ब्युटेन पासून 2 प्रकारचे अल्किल ग्रुप शक्य आहे. आयसोब्युटेन पासून 2 प्रकारचे अल्किल ग्रुप शक्य आहे. म्हणजे ओव्हरऑल ब्युटेन पासून किती प्रकारचे अल्किल ग्रुप पॉसिबल आहेत, तर 4 प्रकारचे अल्किल ग्रुप पॉसिबल आहे. मिथेन पासून एकच प्रकारचा अल्किल ग्रुप मिथिन, इथेन पासून पण एकच प्रकारचा अल्किल ग्रुप इथिन, प्रोपेन पासून 2 प्रकारचे अल्किल ग्रुप, ब्युटेन पासून 4 प्रकारचे अल्किल ग्रुप आहे. त्यातले एन ब्युटेननी 2 अल्किल ग्रुप दिले, आयसोब्युटेननी 2 अल्किल ग्रुप दिलेले आहेत. आता हे जे अल्किल ग्रुप तुमच्या समोर मांडले आहेत यांचा आपल्याला कॉमन नेम आणि IUPAC नेम लक्षामध्ये घ्यायचा आहे. पहिले कॉमन नेम आपण लक्षामध्ये घेऊ आणि मग आपण त्यांचा IUPAC नेम लक्षामध्ये घेणार. आता कॉमन नेम CH3 CH2 CH2 या ठिकाणी स्ट्रेच चेन मध्ये तिन्हीच्या तिन्ही दिसतात आहे, म्हणजे याला नाव दिलं जातं एन प्रोपीन. काय नाव देतो याला आपण, एन प्रोपीन. इथे आपल्याला दिसत आहे की नॉन टर्मिनल कार्बनचा हायड्रोजन गेलेला आहे, तर त्याला CH3 CH CH3 असा हा ग्रुप आहे, तर याला सेकंडरी प्रोपील असं म्हणतात. यालाच काही वेळेला आयसोप्रोपील असं देखील म्हटलं जातं. प्रोपीलच्या बाबतीमध्ये सेकंडरी प्रोपील आणि आयसोप्रोपील हा एकच ग्रुप आहे, एवढं आपण लक्षामध्ये ठेवा. तर हा CH3 CH2 CH2 दिस इज एन प्रोपील आणि हा CH3 CH CH3 दिस इज सेकंडरी प्रोपील, समटाइम्स कॉल्ड एज आयसोप्रोपील. आता याच्याविषयी 4 कार्बन स्ट्रेच चेन मध्ये दिसतात, म्हणजे याचा अर्थ हा आहे एन ब्युटीन. कोणता आहे, एन ब्युटीन. इथे आपल्याला काय दिसतंय, CH3 CH CH2 CH3 सेकंड कार्बनचा सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन गेलेला आहे, तर याला आपण म्हणू सेकंडरी ब्युटीन. व्हॉट इट इज कॉल्ड एज सेकंडरी ब्युटीन. आता हा जो आहे CH3 CH CH3 CH2 C2 कार्बनला एक कार्बनची एक ब्रँच आहे बघा. C2 कार्बनला एक कार्बनची एक ब्रँच म्हणून शब्द दिलाय आयसो, आणि टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम 4 आहे म्हणून शब्द दिलाय ब्युटीन, आणि त्यामुळे हा झाला आयसोब्युटीन. लक्षात ठेवा, प्रोपीलच्या बाबतीत ज्याला सेकंडरी प्रोपील म्हटलं त्यालाच आयसोप्रोपील म्हटलं, पण ब्युटीलच्या बाबतीमध्ये सेकंडरी ब्युटील वेगळा आहे, आयसोब्युटील वेगळा आहे. हे जे 2 अल्किल ग्रुप आहे हे विशेष करून व्यवस्थित लक्षात ठेवले पाहिजे. दिस इज सेकंडरी ब्युटील अँड दिस इज आयसोब्युटील. त्याच्यानंतर हा कार्बन ॲटम घेतला, दिस कार्बन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू 3 कार्बन ॲटम्स, म्हणजे हा टर्शरी कार्बन आहे, आणि त्याचा हायड्रोजन उडवला आपण, म्हणजे हा झाला टर्शरी ब्युटील. हा टर्शरी ब्युटील ग्रुप आहे, याला निओ ब्युटील ग्रुप असं देखील कॉमन नेम सिस्टीम मध्ये म्हटलं जातं. पुन्हा एकदा कॉमन नेम सिस्टीम लक्षात घ्या. CH3 CH2 CH2 एन प्रोपील, CH3 CH CH3 रिकामा बॉन्ड दाखवणं आवश्यक आहे. दिस इज सेकंडरी प्रोपील और आयसोप्रोपील. नंतर CH3 CH2 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 दिस इज एन ब्युटील. CH3 CH बॉन्ड CH2 CH3 दिस इज सेकंडरी ब्युटील. CH3 CH CH3 CH2 this is isobutyl.
नंतर CH3CCH3CH3 दिस इज टर्शरी ब्युटिल और निओ ब्युटिल असे आपण दिलेले आहे। हे ब्युटिल ग्रुपचे आपण 4 ब्युटिल ग्रुप घेतलेले आहेत बघा, एन ब्युटिल, सेकंडरी ब्युटिल, आयसो ब्युटिल आणि टर्शरी ब्युटिल। आता यांचे आपल्याला IUPAC नेम्स लक्षामध्ये घ्यायचे आहे। कसे IUPAC नेम करतात लक्षात ठेवा। ज्या कार्बनचा हायड्रोजन निघालेला आहे त्याला 1 नंबर द्यायचा, ज्याचा याचा हायड्रोजन काढलाय त्याला 1 नंबर देऊन टाकला, याला 2 नंबर, याला 3 नंबर। अर्थात या ठिकाणी कुठे ब्रँच नाही आहे त्यामुळे नाव तसा नंबर देण्याची काही आवश्यकता नाही, पण समजावं म्हणून या ठिकाणी नंबर दिलेले आहे। हा पहिला कार्बन जिथला हायड्रोजन गेलाय, हा दुसरा आणि तिसरा, तिन्ही कार्बन ऍटम स्ट्रेट चेन मध्ये आहे, त्याला कॉमन नेम मध्ये आपण एन प्रोपिल म्हटलं होतं, त्याला IUPAC सिस्टीम मध्ये प्रोपिल म्हणतात। एन वगैरे काही लावायचं नाही, तुम्ही एन प्रोपिल म्हटलं म्हणजे कॉमन नेम सिस्टीम आणि नुसतं प्रोपिल म्हटलं म्हणजे ती IUPAC सिस्टीम होणार। आता याचं आपण कॉमन नेम IUPAC नेम दोन्ही बघितलं, CH3CH2CH2 बॉन्ड, एन प्रोपिल कॉमन नेम, IUPAC नेम आहे प्रोपिल। आता याचं कॉमन नेम काय घेतलं होतं आपण, CH3CH बॉन्ड, CH3चं सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन गेलेला होता म्हणून सेकंडरी प्रोपिल, त्यालाच आयसोप्रोपिल असं म्हटलं होतं। याचं IUPAC नेम आपल्याला तयार करायचं आहे, ते व्यवस्थित लक्षात घ्या, पद्धती समजून घ्या। ज्या कार्बनचा हायड्रोजन गेलेला आहे त्याला पहिला कार्बन म्हणा, प्रायमरी नेम म्हणत आहे मी, पहिला कार्बन नंबरिंग करतो आपण, त्या तिथून ज्या बाजूला लॉंगेस्ट चेन आहे त्या बाजूला मोजत जा, हा 1 हा 2 किंवा इकडे हा 1 हा 2, दोन्हीकडे 2च कार्बनची चेन येते, कुठेही मोजलं तरी चालेल, मी सध्या इकडे मोजतो, हा पहिला तर हा काय झाला दुसरा, म्हणजे हा 2 कार्बन इथे आपल्याला दिसतात। मग 2 कार्बनचा अल्किल ग्रुप, नाव काय दिलं होतं आपण त्याला, इथिल। मग 2 कार्बनच्या अल्किल ग्रुपचं नाव झालं इथिल। पण मग यामध्ये 2च कार्बन आहेत का, नाही, इथे तर 3 कार्बन दिसतात आहे, या कार्बनचा तो उल्लेख अजून केलाच नाही आपण, मग त्याचा उल्लेख कसा करायचा, तर बघा हा CH3 आहे, CH3 म्हणजे त्याचं नाव काय आहे, मिथिल, आणि तो मिथिल कितव्या कार्बनला अटॅच आहे, पहिल्या, मग आपण याच्या सुरुवातीला लिहिणार 1 मिथिल इथिल, काय लिहिलं आपण, 1 मिथिल इथिल। आता आपण पुढच्याचा IUPAC नेम लक्षामध्ये घेऊ, CH3CH2CH2CH2 याचं कॉमन नेम काय होतं, एन ब्युटिल, याचा IUPAC नेम त्याचंच तयार होतं, एन शब्द काढून टाका, तो झाला ब्युटिल, म्हणजे तो बनला ब्युटिल, कॉमन नेम आहे एन ब्युटिल, IUPAC नेम आहे ब्युटिल। आता पुढला मुद्दा बघा, CH3CH2CH3 याचं कॉमन नेम आपण सांगितलं होतं सेकंडरी ब्युटिल, सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन गेला होता म्हणून सेकंडरी ब्युटिल असं त्याला नाव दिलं होतं आपण। आता याला IUPAC नेम द्यायचा आहे, लक्षात घ्या, ज्या कार्बनचा हायड्रोजन काढला असेल त्याला 1 नंबर द्या, याचा हायड्रोजन काढला 1, ज्या बाजूला कार्बनची लॉंग चेन आहे ती बाजू निवडायची, या साईडला हा पहिला हा दुसरा 2च आहे, या साईडला हा पहिला दुसरा तिसरा 3 आहे, ही आपण निवडू, 1 2 3, म्हणजे या चेन मध्ये लॉंगेस्ट चेन मध्ये 3 कार्बन्स आहेत, मग 3 कार्बन आहे तर या ठिकाणी पहिले मी लिहून टाकतो प्रोपिल, हा प्रोपिल शब्द मी इथे लिहून टाकला। पण आता या 3 कार्बनचा हिशोब झाला तर याचा बाकी आहे, हा जो 1 कार्बनचा आहे हा आहे CH3, म्हणजे याचं नाव आहे मिथिल, मग इथे लिहून टाकतो मिथिल। बरं, हा मिथिल या प्रोपिल मधल्या कितव्या कार्बनला अटॅच आहे, पहिल्या, म्हणून याचं पूर्ण नाव झालं 1 मिथिल प्रोपिल। कसं नाव दिलं पुन्हा लक्षात घ्या, ज्या कार्बनचा हायड्रोजन गेलाय त्याला नंबर दिला 1, ज्या बाजूला लॉंग चेन आहे तिकडे मोजणार 1 2 3, 3 कार्बनचा अल्किल ग्रुप होतो प्रोपिल, आपण सांगितलं होतं प्रोपिल लिहिला, या प्रोपिलला हा 1 कार्बनचा अल्किल ग्रुप अटॅच आहे CH3, त्याचं नाव आहे मिथिल, म्हणून मिथिल प्रोपिल लिहिला, हा मिथिल प्रोपिल मधल्या पहिल्या कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा झाला 1 मिथिल प्रोपिल, काय झाला 1 मिथिल प्रोपिल, हे याचं IUPAC नेम आहे, याचं कॉमन नेम आहे सेकंडरी ब्युटिल आणि IUPAC नेम आहे 1 मिथिल प्रोपिल। याचं तयार करू आपण, हा जो आहे याला आयसोब्युटिल म्हटलं होतं आपण। आता हा जो आयसोब्युटिल ग्रुप आपण घेतलेला आहे याचा IUPAC नेम तयार करायचा आहे, ज्या कार्बनचा हायड्रोजन गेला तो कार्बन बघा, इथे बॉन्ड दिसतो म्हणजे याचा हायड्रोजन निघालेला आहे, त्याला पहिला कार्बन म्हणा, लॉंग चेन घ्या, हा पहिला कार्बन, हा दुसरा आणि हा काय लागला तिसरा, 3 कार्बन ऍटमची लॉंग चेन दिसते, इकडे जरी आलं असलं तरी 3च आहे, इकडे जरी आलं तरी 3च आहे, मग आता हे सरळ जातो मी, हे 3 कार्बनचा अल्किल ग्रुप म्हणजे काय लिहिणार आपण प्रोपिल,
आता या 3 कार्बनचा विषय आपण सांगितला, पण याचा राहिलेला आहे हा एक कार्बनचा ग्रुप आपण सोडलेला आहे। एक कार्बनच्या ग्रुपचं नाव काय असतं? मिथिल। तो झाला मिथिल। बरं, हा मिथिल कितव्या कार्बनला अटॅच आहे? हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, दुसऱ्याला आहे। मग याला म्हणा 2 मिथिल प्रोपिल। काय म्हणालेला? 2 मिथिल प्रोपिल। पुन्हा एकदा हा तुमच्या समोर दिलेला आहे। ज्या कार्बनचा हायड्रोजन काढलेला आहे त्याला पहिला कार्बन म्हटलं, तिकडनं लॉंग चेन घेतली 1 2 3, 3 कार्बनचा अल्किल ग्रुप म्हणून प्रोपिल लिहून टाकलं। त्यानंतर हा CH3 बाकी होता म्हणून मिथिल लिहिलं, आणि हा मिथिल या 3 पैकी दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे म्हणून 2 मिथिल प्रोपिल आपण लिहिलेला आहे। आता याचं कॉमन नेम आपण टर्शरी ब्युटिल किंवा निओ ब्युटिल सांगितलं होतं। याचा IUPAC नेम आपल्याला सांगायचं आहे। ज्या कार्बनचा हायड्रोजन गेलेला आहे त्याला पहिला कार्बन म्हणा, आणि तिथून लॉंग चेन जिकडे आहे तिकडे जा। हा पहिला, हा दुसरा, हा पहिला, हा दुसरा, हा पहिला, हा दुसरा, कुठेही गेलं तरी 2 कार्बनचीच होते। मग आपल्याला इकडे हा पहिला आणि याला दुसरा म्हणतो मी। मग 2 कार्बन जर का आपण हे घेतले तर 2 कार्बनचा अल्किल ग्रुपचं नाव काय असतं? इथे दिलं आपण 2 कार्बनच्या अल्किल ग्रुपचं नाव असतं इथिल। काय नाव असतं? इथिल। पण आता हे जे 2 ग्रुप आहेत हे सुटले। हा एक कार्बनचा आहे मिथिल, हा पण एक कार्बनचा आहे मिथिल। असे 2 मिथिल ग्रुप या ठिकाणी दिसतात आहे। हा पण मिथिल आहे आणि हा पण मिथिल आहे। असे 2 मिथिल ग्रुप आपल्याला या ठिकाणी दिसतात आहे। मग 2 मिथिल ग्रुप आहे म्हणून मी याच्या नावाच्या सुरुवातीला लिहितो डायमिथिल। आणि हे जे 2 मिथिल ग्रुप आहे या इथिल मधल्या कितव्या कार्बनला अटॅच आहे? पहिल्या, म्हणून 1,1 डायमिथिल इथिल असं मी याला म्हटलेलं आहे। पुन्हा नाव कसं तयार झालं लक्षात आहे। हा तुमच्या समोर अल्किल ग्रुप होता। ज्या कार्बनचा हायड्रोजन काढलाय त्याला 1 नंबर दिला। त्या तिथून जिकडे लॉंग चेन येते तिकडे बघितलं तर हे 2 कार्बनची आहे, 2 कार्बनचा आहे म्हणून इथिल लिहून टाकलं। त्याच्यानंतर सुटलेले हे 2 ग्रुप होते, हा पण मिथिल, हा पण मिथिल। 2 मिथिल ग्रुप असल्यामुळे मी शब्द वापरला डायमिथिल, आणि दोन्हीही मिथिल ग्रुप पहिल्याच कार्बनला अटॅच आहे म्हणून मी लिहिलं 1,1 डायमिथिल इथिल। काही विद्यार्थी घाईमध्ये 1 डायमिथिल इथिल लिहितात। 1 डायमिथिल इथिल नाही, दोन्हीही मिथिल ग्रुपची पोझिशन तुम्हाला सांगावी लागणार आहे, म्हणून 1,1 डायमिथिल इथिल। 1,1 डायमिथिलचा अर्थ काय? 2 मिथिल ग्रुप आहे आणि दोन्ही मिथिल ग्रुप 1,1 म्हणजे पहिल्याच कार्बनला अटॅच आहे। तर याचं कॉमन नेम आहे टर्शरी ब्युटिल किंवा निओ ब्युटिल, आणि याचा IUPAC नेम आहे 1,1 डायमिथिल इथिल। हे जे अल्किल ग्रुप आहे यांचं जो व्यवस्थित पाठांतर करेल त्याला भविष्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री सोपं जाणार। आजचा हा पिरियड संपल्याबरोबर हे जे सगळे अल्किल ग्रुप आहे, इथे आपण घेतला होता CH3 म्हणजे मिथिल, C2H5 म्हणजे इथिल, त्याच्यानंतर CH3 CH2 CH2 N प्रोपिल, कॉमन नेम मध्ये प्रोपिल, IUPAC मध्ये CH3 CH CH3, कॉमन नेम मध्ये सेकंडरी प्रोपिल म्हणा किंवा आयसोप्रोपिल म्हणा, आणि IUPAC सिस्टीम मध्ये 1 मिथिल इथिल। ब्युटेनचे 4 अल्किल ग्रुप झाले होते। हा पहिला N ब्युटिल, त्याला IUPAC नेम ब्युटिल आहे। हा दुसरा घेतला सेकंडरी ब्युटिल म्हणजेच 1 मिथिल प्रोपिल। हा जो आयसो ब्युटिल आहे त्याचा IUPAC नेम 2 मिथिल प्रोपिल, आणि शेवटचा टर्शरी ब्युटिल निओ ब्युटिल त्याचा IUPAC नेम 1,1 डायमिथिल इथिल। अशा तऱ्हेने हे जे आपण 8 अल्किल ग्रुप सध्याला लक्षात घेतले आहेत, अजून काही अल्किल ग्रुप आपल्याला पुढे बघायचे आहेत, पण हे जे अल्किल ग्रुप आपण लक्षात घेतलेले आहे हे तुम्हाला 11वी 12वीत वारंवार येणार, हे लक्षात असू द्या। हे अल्किल ग्रुप आता पिरियड संपला की लगेच आपण लिहून बघायचे आहे। थँक्यू।